माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा। कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची, स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाइन। आचारसंहिता लागू झाल्यावर खासदार विनायक राऊत यांचा पहिला मेळावा आमदार उदय सामंत यांच्या होम ग्राउंड म्हणजेच पालीमध्ये झाला। खासदार विनायक राऊत आपल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा निवडून येतील असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। शिवसेना भाजपमध्ये असलेला तणाव लवकरच दूर होईल असं देखील खासदार विनायक राऊत म्हणाले। कदाचित थोडासा दोन्ही पक्षामधला जो कम्युनिकेशन गॅप जी म्हणतो ती राहिली असेल, परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या आदेशाने या जिल्ह्यामध्ये काम करणारे भारतीय जनता पक्षाचे मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड हे ह्या संपूर्ण समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात। उद्या 15 तारीखलाच शिवसेना नेते मंत्री सुभाष देसाई साहेब आणि भाजपाचे हे दोन्ही मंत्री पुन्हा एकदा शिवसेना भाजपची एकत्रित बैठक घेऊन जो काय विसंवाद असेल तो दूर करण्याचा प्रयत्न करतात। निधी वाटपामध्ये मी कोणत्याही प्रकारचा पक्षीय भेदभाव केला नाही असं खासदार विनायक राऊत म्हणाले। माझ्या पद्धतीने माझ्याकडे जेवढी मंडळी आलेली आहेत त्या सर्वांना निधीचं वाटप असेल किंवा हस्ते परस्ते मदत करण्याचा प्रश्न असेल हे मी प्रत्येकाला केलेला आहे आणि त्यामध्ये शिवसेना भाजप किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असा मी दुजाभाव ठेवलेला नाही आणि त्यामुळे भाजपाचे जे पदाधिकारी आलेत त्यांना मी सन्मानाने वागणूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंबहुना आजही मी त्यांचा आदरानेच उल्लेख करतोय। शिवसेना भाजपची युती स्वार्थापोटी नाही तर देशहितासाठी झाली आहे असा दावा देखील विनायक राऊत यांनी केला। या मेळाव्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते। शिवसेना भाजपची युती ही केवळ स्वार्थी एका मुद्द्यावर झालेली नाही आहे, तर ती राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने झालेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी शिवसेना भाजप किंबहुना एनडीएचं सरकार पुन्हा एकदा दिल्लीमध्ये यावं, माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं नेतृत्व करावं आणि देशाला सुजलाम सुफलाम करावं ही सर्व देशवासियांची इच्छा आहे। माझ्या मतदारसंघातल्या लोकांची सुद्धा तीच इच्छा आहे। शिवसेना भाजप आणि इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी 15 तारखेनंतर एकत्र प्रचार सभा घेतील असं विनायक राऊत यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। 15 तारीखला जी होणारी मीटिंग असेल त्यानंतर आम्ही या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातल्या प्रचाराचं नियोजन करू। त्यामध्ये शिवसेना पदाधिकारी, भाजप पदाधिकारी, आठवले साहेबांचे पदाधिकारी, जानकर साहेबांचे पदाधिकारी यांच्या समन्वय समिती असेल आणि त्यांच्या मार्फत हा प्रचाराची यंत्रणा राबवली जाईल। शिवसेना भाजपचे नेते बॅनरवर तर एकत्र झळकू लागलेत, आता प्रत्यक्षात व्यासपीठावर केव्हा दिसतील याचीच सर्वांना उत्सुकता आहे। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी। कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची, स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाइन। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।